नमस्कार, मी पराग गोरे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त बिझनेस मंत्राचा खास मराठी पाऊल पडते पुढे हा आपण कार्यक्रम घेत आहोत. यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी मराठी उद्योजकांशी संवाद साधत असतो आणि जाणून घेत असतो त्यांचा बिझनेस मंत्रा, त्यांची जडणघडण, त्यांची काम करण्याची पद्धत. हेतू फक्त एकच असतो, त्यांच्याशी मारलेल्या या गप्पांमधून, त्यांच्याशी झालेल्या या संवादातून जे काही विचार आपल्या ऑडियन्सला मिळतात त्यातून उद्याचे 4 नवउद्योजक घडवत. आजच्या या भागात आपण एका यंग एंटरप्रेन्योरशी गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. होलिस्टिक कन्सल्टिंगचे श्री आदित्य पंडित यांचं मी इथे स्वागत करतो. आदित्य, तू भरपूर बिझी असतोस. तुझी फक्त एकच फर्म नाही, तू 4 फर्ममध्ये काम करतोस एकाच वेळेला. आणि तू एवढ्या लहान वयात एवढं मोठं काम करतोस, एवढा पसार आहे, हे बघून मला खूप छान वाटलं. म्हणजे तू नव्याने उद्योगात येणारे जे तरुण आहेत त्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन नक्कीच असशील. तुझ्याशी गप्पा मारताना आम्हाला हे कळेल. तुझं या भागामध्ये मी स्वागत करतो आणि तुला पहिला प्रश्न असा विचारतो की कन्सल्टिंग या क्षेत्रात वळताना किंवा या क्षेत्रात येताना तुला पहिल्यापासून कन्सल्टिंगकडे यायचं होतं का? काही म्हणजे कोणी सांगितलं घरच्यांनी म्हणून तू आलास का? ऍक्सिडेंटली म्हणून आलास का? हेच व्हायचं होतं, हेच करायचं होतं? काय सांगशील? समहाव मी ऍक्सिडेंटली झालो. म्हणजे बाकी काही आय थिंक मला जमलं नाही, त्यामुळे मी कन्सल्टिंग मध्ये गेलो. सुरुवात माझी अशी झाली की मी 2015 साली जेव्हा जॉब सोडला तेव्हा मी MBA ची तयारी करायला म्हणून जॉब सोडला आणि जवळपास मी 1 वर्षाचा ब्रेक घेतला होता. आणि GMAT आणि बाकी सगळ्या MBA एक्झाम्स मला द्यायच्या होत्या. माझं टार्गेट US मधली कुठली तरी आयव्ही लीग स्कूल किंवा इंडियामध्ये ISB म्हणजे जे हैदराबादला आहे, सो यापैकी कुठेतरी जायचं असं माझ्या डोक्यात होतं. पण समहाऊ तेवढा आणि मला नोकरी पण करायची नव्हती. म्हणजे कुठल्याही मिडिओकर इन्स्टिट्यूट मध्ये शिकायचं नव्हतं, प्लस मला 9 ते 5 जॉबही करायचा नव्हता. आणि जे काही मी शिकलो होतो 3 वर्षाच्या जॉबमध्ये, त्यातनं मला असं वाटलं की काही कंपन्या ज्या स्ट्रगल करतात त्यांना मी डेफिनेटली काही अशा पद्धतीचे इम्प्रूव्हमेंट सोल्युशन्स देऊ शकतो की त्यांचं बरंच काम हे चांगलं होईल आणि त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवरती किंवा इतर फायनान्शियल पॅरामीटरवरती त्याचा फायदा होईल. सो असं मला त्यात वाटलं. आणि आमच्याच एक ओळखीचे एक फॅमिली फ्रेंड होते, ते मला त्यांची कंपनी होती आणि ते एकदा माझ्या बाबांना असंच सकाळी मला वाटतं डेक्कन जिमखाना का PYC ला भेटले. सो जनरल त्यांनी आदित्य काय करतो वगैरे हे माझ्याबद्दल विचारलं आणि तेव्हा माझ्या बाबांनी सगळी बॅकग्राऊंड दिली. तर तेव्हा ते म्हणले की तो आमच्याकडे का नाही येत, आम्ही बराच स्ट्रगल करतोय या सगळ्या गोष्टीत आणि आम्ही कुठली मोठी कन्सल्टिंग एजन्सी हायर करू शकत नाही, सो तुम्ही त्याला इथे पाठवा, डेफिनेटली त्याचा आम्हाला उपयोग होईल. सो अशा पद्धतीने मी कन्सल्टिंग क्षेत्रात गेलो. सो डेफिनेटली मला आधी असं काही विचार नव्हता. मला US मध्ये किंवा इथल्या इंडियन आयव्ही लीग स्कूलमध्ये जाऊन शिकणं आणि नंतर मे बी जॉब करून असं माझ्या काहीतरी डोक्यात होतं, पण समोर तसं झालं नाही. सो अशा पद्धतीने मी कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये गेलो. वा. पण पहिल्यांदा तू थोडीशी नोकरीची किंवा जॉब करण्याची मानसिकता घेऊन तू जॉब करणार होतास असं एक तू आत्ता बोललास. पण व्यवसायात आलास तर दोन्ही मधला फरक कसा वाटतोय? म्हणजे जॉब केलेला चांगला वाटला असतं का व्यवसायात मजा येते? नाही, डेफिनेटली म्हणजे बिझनेस मध्येच मला जास्त मजा येते, कारण लहानपणापासून मला कुठल्याही प्रकारची शिस्त अशी नव्हती. म्हणजे माझी आई कायम मला ओरडायची की तू वेळेवर कसं जात नाहीस, तू कोणाला वेळ दिली की कधीच पाळत नाहीस वगैरे वगैरे सगळं चालायचं. आणि मला समहाऊ मोनोटोनस काम करायला अजिबात आवडत नाही. म्हणजे 9 ते 5 एकच काम करा आणि एकाच कंपनीमध्ये तुम्ही 40 वर्ष काढा, हे मला समहाऊ पटत नाही. कारण आज ज्या बाहेर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत त्या खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आहेत आणि सगळीकडेच मला अपॉर्च्युनिटी आधीपासून बघायची सवय आहे. म्हणजे अपॉर्च्युनिटी इन टर्म्स म्हणजे की सेल कुठेतरी डिस्काउंट लागलाय, पटकन तिथे खरेदी करायला जा किंवा इकडे जा तिकडे जा, म्हणजे अशा पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज पण मला आधीपासून बघायला आवडतात. त्यामुळे मला असं वाटतं की बिझनेस मध्ये गेलो मी, कारण मला डेफिनेटली
मीडिओकर लाईफ नको होतं. मला काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं. डेफिनेटली माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. आणि मला कुठेही अशी एक चौकट नको होती माझ्या आयुष्यात की ज्याच्यामुळे मी बांधील राहीन कुठल्याही गोष्टीसाठी. सो ते माझं नक्की होतं. सो आधीपासूनच मी काहीतरी करीन, ते वेगळं करीन आणि डेफिनेटली नोकरीत गेलो तरी फार काय राहणार नाही, इव्हेंच्युअली बिझनेस करीन असंच माझ्या डोक्यात होतं. ओके. मी तुझी वेबसाईट बघितली, होलिस्टिक कन्सल्टिंग याची जी तुझी कॅप्शन आहे ती शिफ्ट इन पर्स्पेक्टिव्ह अशी कॅप्शन आहे. ती मला खूप अट्रॅक्ट केलं त्या कॅप्शननी. ही कॅप्शन ठेवताना त्याच्या मागे काही थॉट प्रोसेस होती? ऍक्च्युली ही कॅप्शन माझ्या बहिणीने मला सुचवली. म्हणजे माझी मामे बहीण जी एक इंडस्ट्रियल डिझायनर आहे, तिने मला ही कॅप्शन सुचवली. आणि जनरली मी तुम्हाला इनिशियली पण म्हणलं की आपल्या काही गोष्टी आपण करतो त्याबद्दलचं परसेप्शन एका व्यावसायिकाचं बदलणं हे खूप महत्वाचं असतं. आणि जर तुम्हाला ते परसेप्शन त्याचं बदलता आलं तर खूप मोठ्या इम्प्रुव्हमेंट्स होऊ शकतात असं मला त्यात वाटतं. सो ज्या पद्धतीची टूल्स आम्ही वापरतो, ज्या पद्धतीची सोल्युशन्स आम्ही देतो, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचं परसेप्शन आम्ही त्या व्यावसायिकाचं बदलण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आम्ही ती शिफ्ट इन पर्स्पेक्टिव्ह असं ठेवलेलं आहे. कारण काही पद्धतीने तो व्यावसायिक काम करत आलेला असतो किंवा तो बिझनेस सक्सेसफुलही असतो आणि काही पद्धतीने तो मोठा झालेला असतो, पण त्या काही प्रॅक्टिसेस आपण त्यांना चेंज करायला लावतो. सो आम्ही तो शिफ्ट इन पर्स्पेक्टिव्ह हे मुद्दामून आम्ही ठेवलं कारण ते खूपच आम्ही ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतींना ते मॅच होईल असं आम्हाला वाटलं. आणि ते परसेप्शन चेंज करणं एका कन्सल्टंटचं काम असतं असं मला, किंवा कन्सल्टिंग एजन्सीचं काम असतं असं मला वाटलं. सो म्हणूनच आम्ही ते तसं ठेवलेलं आहे. ओके. मला इथे असं विचारायचं आहे की होलिस्टिक कन्सल्टिंगचं जे सगळं काम आहे ते सगळं थेरी ऑफ कन्स्ट्रेंटच्या बेसवरती आहे. तर थेरी ऑफ कन्स्ट्रेंटचे इम्पॉर्टन्स काय आहेत तू सांगशील, आणि ते कसे व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामध्ये उपयोगी पडू शकतात? जनरली प्रॉब्लेम म्हणजे मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर लोक खूप सायलोज मध्ये काम करत असतात किंवा त्यांना जनरली बिझनेसचा पूर्ण ऍस्पेक्ट हा कळत नाही, जो एका टॉप मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट मधल्या माणसाला समजत असतो. आणि त्यांची कामं ही इतकी डिसिंक्रोनाइज्ड असतात. म्हणजे एखादं सारख्या तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्ही कॉन्फ्लिक्ट बघता, कारण प्रत्येकाची टार्गेट्स वेगळी असतात, ऑब्जेक्टिव्ह वेगळी असतात. सो एक ऑर्गनायझेशन ही अलाइन करणं कस्टमरच्या ऑब्जेक्टिव्हची ही खूप महत्वाचं असतं. आणि कुठलीही तुम्ही ऑर्गनायझेशन बघितली तर प्रत्येक माणूस हा स्वतःचा इम्पॉर्टन्स कायम ठेवायला बऱ्यापैकी काम करत असतो. सो त्याला तो एक आयडेंटिटी क्रायसिस ची कायम भीती असते. म्हणजे तुम्ही फॅमिली बिझनेसमध्ये जा किंवा MNC मध्ये जा, प्रत्येक माणूस हा स्वतःचं महत्व टिकायला काम करत असतो. आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा ऑर्गनायझेशन ज्या पद्धतीने ते रन करतात त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हे डिसिंक्रोनायझेशन दिसतं. आणि त्यामुळे ती ऑब्जेक्टिव्ह वेळेवर अचीव्ह होत नाहीत किंवा टार्गेट्स मीट होतात, पण त्यासाठी खूप जास्त प्रमाणात ते एक्सपेडायटिंग करतात, खूप जास्त प्रमाणात इन्व्हेंटरी ठेवतात, खूप जास्त प्रमाणात ओव्हरटाईम देतात. सो ह्या सगळ्या गोष्टी जर फ्लो मध्ये किंवा सिंक्रोनाइज्ड वेनी करत गेलो तर बऱ्यापैकी कमी रिसोर्सेस मध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आउटपुट मिळवता येतं. आणि थेअरी ऑफ कन्स्ट्रेंट्सचा पर्स्पेक्टिव्ह हा सिस्टमिक पद्धतीनेच बघितला जातो. सो कुठलीही सिस्टीम त्यामध्ये तुम्ही स्टार्ट टू एंड ज्या गोष्टी बघितल्या तर त्या एकमेकांना कनेक्टेड असतात. आणि ते कनेक्शन हे त्याच्यावरचं कॉज अँड इफेक्ट शोधून काढणं, कुठल्या कॉजेसनी काय इफेक्ट होत आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये हे शोधणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि बरेच वेळा पॉलिसी ह्या कन्स्ट्रेंटही आपण बघतो की काही पॉलिसी असतात की ज्या शोधणं खूप अवघड असतं पण त्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ ही होऊ देत नाहीत. सो अशा पॉलिसी शोधून काढून त्या पॉलिसी चेंज करणं हा सर्वात मोठा बदल त्या ऑर्गनायझेशनसाठी असतो. सो
ह्या पद्धतीच्या म्हणजे फिजिकल लेवलच्या कन्स्ट्रेंट असतील, पॉलिसी लेवलच्या कन्स्ट्रेंट असतील, किंवा इव्हेंच्युअली एका ओनरचं किंवा एक मॅनेजमेंटचं पॅराडाईम असेल त्या लेवलच्या कन्स्ट्रेंट असतील, तर ह्या सगळ्या बघून त्या रिलेटेड की ऑर्गनायझेशन रिअलाइन करणं, आय थिंक हा सर्वात मोठा चॅलेंज असतो. आणि थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स मध्ये हा चॅलेंज कसा तुम्हाला सोडवता येईल ह्या पद्धतीचं सगळं लिटरेचर, सगळं अंडरस्टँडिंग, त्यांचे कोर्सेस आहेत. आणि काही मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म्सही आहेत की ज्या या पद्धतीने गेले वर्षानुवर्ष काम करतात. ओके. सो अशा पद्धतीचं ते सगळं मोठं नॉलेज डोमेन आहे. ओके. याच्यामध्ये सेल्स, इन्व्हेंटरी किंवा एनपीडी, कॅश फ्लो, एकूणच प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी मदत होते. राईट. सो डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द ऑर्गनायझेशन तुम्ही कुठलं टूल वापरताय हे तुम्ही ठरवू शकता. पण जनरली ऑपरेशनल लेवलला सगळ्या प्रकारची थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्सची टूल अवेलेबल आहेत. म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इंटरनेटवर पण मिळेल, त्याचे कोर्सेस पण मिळतील, त्याच्यासाठीची वर्कबुक्स पण मिळतील. सो बरंच नॉलेज ऑलरेडी अवेलेबल आहे. आणि मेनली फायनान्शियल पॅरामीटर्स म्हणजे कॅश फ्लो हा आता सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. म्हणजे मला असं वाटतं की तो प्रॉफिटेबिलिटी पेक्षाही महत्वाचा असतो. आणि या एस्पेशली या कोविड सिच्युएशन मध्ये बऱ्याचशा ऑर्गनायझेशन या कॅश फ्लो साठी स्ट्रगल करतात. सो काय करायला पाहिजे की ज्या ह्यानी कॅश फ्लो मध्ये इश्यूज तुम्हाला येणार नाहीत किंवा तुम्हाला अवॉइड करता येतील. सो अशा पद्धतीची सोल्युशन्स ही त्यामध्ये दिलेली आहेत. ओके. ओके. मला एक असं विचारायचं आहे, आपला हा इंटरव्ह्यू जो आहे तो असंख्य लोक किंवा उद्योजक पण ऐकतात. हे याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या उद्योजकांनी तुला अप्रोच केला पाहिजे की जेणेकरून त्यांना तुझ्या सर्व्हिसेसचा फायदा होईल? म्हणजे कुठे अडलेली लोक तुझे क्लायंट असू शकतात, काय सांगशील? जनरली थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्सचा जर केस स्टडी बघितला तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधल्या सगळ्यात जास्त केस स्टडीज आहेत. डिस्ट्रीब्युशन मधल्या सुद्धा आहेत आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधल्या पण आहेत. पण आय थिंक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात हे सोल्युशन वापरलं जातं. सो जे लोक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहेत, पॉलिसी लेवलला काम करतायत आणि ज्यांचा कुठेतरी ते ग्रोथ मध्ये स्टक झालेले आहेत किंवा त्यांना एक्झिस्टिंग ऑर्डर्स या कम्प्लीट करता येत नाही, खूप जास्त प्रमाणात त्यांना रिसोर्सेस लागतात, एक्सपेडायटिंग लागतं. सो अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स हे आमच्याकडे घेऊन येणारे खूप लोक असतात. आणि त्यांना ते इझिली 6 महिने ते 12 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्ही बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात त्यांना इम्प्रूव्हमेंट आम्ही करून देतो. आणि ती इम्प्रूव्हमेंट सस्टेन कशी करायची यावर पण आमच्याकडे काही SOPs आहेत, काही टेक्निक्स आहेत. कारण बऱ्याच वेळा प्रॉब्लेम हा असतो की कन्सल्टंट एकदा कन्सल्टिंग कंपनी बाहेर गेली की ते परत बॅक टू झिरो येतात या. सो सस्टेन करणं हाही सर्वात मोठा चॅलेंज असतो. आणि कल्चरली त्या गोष्टी कशा येतील त्या ऑर्गनायझेशन मध्ये अशा पद्धतीचं आम्ही काम करण्यावर जास्त फोकस करतो. मला इथे आदित्य तुला असं विचारायचं आहे की म्हणजे तुझ्याकडे जे क्लायंट आहेत ते इंजिनिअरिंग फील्ड मधले किंवा FMCG, ऑटो याच्यातले या लोकांनी तुला अप्रोच केलं पाहिजे का? कारण का तुझे क्लायंट जे आहेत ते हिताची, एस्टिमो आहे, चितळे ग्रुप आहे. तर कशा प्रकारच्या एजन्सीनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे? म्हणजे कुठल्या सेक्टरनी, FMCG असो किंवा काय सांगशील? असं आम्ही रिस्ट्रिक्ट केलेलं नाहीये कुठे की कुठल्या सेक्टरने आम्हाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. जनरली सेक्टरमध्ये प्रोजेक्ट घेतो. फक्त काही वेळा आम्ही टर्नओव्हर वाईज जनरली आम्ही 20-25 CRच्या वरच्या कंपनीजच कन्सिडर करतो, कारण त्यांच्याकडे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असतं आणि त्यामुळे तिथे इम्प्रुव्हमेंट्स आणणं हे सोपं जातं. दुसरी आम्ही महत्वाची गोष्ट बघतो म्हणजे मार्जिन्स. कारण काही ठिकाणी खूप कमी जर मार्जिन असेल, म्हणजे मटेरियल कॉस्टच त्यांची जर सपोज 75-80% आहे आणि अगदीच कमी मार्जिनवर ते काम करतात, तर त्या ठिकाणी तेवढी प्रॉफिटेबिलिटी वाढवणं हे खूप अवघड असतं. सो काही आमचे सेट ऑफ बाउंड्री कंडिशन्स आहेत की त्या बाउंड्री कंडिशन्स बघूनच मग आम्ही प्रोजेक्ट कन्सिडर करतो.
जनरली सगळेच प्रोजेक्ट्स येतील ते घेतो असं करत नाही. सो त्या बाउंड्री कंडिशन्स मीट झाल्यावर आम्ही तो डेफिनेटली प्रोजेक्ट कन्सिडर करतो. ओके. मग याच्यामध्ये कुठली एखादी कंपनी तुम्हाला अप्रोच झाली, हे झाल्यानंतर तुम्ही कामाला जी सुरुवात करतात, तर त्याच्यात तुमच्याकडे त्या त्या क्षेत्रातले काही एक्सपर्ट्स आहेत का? कसं म्हणजे क्लायंट अप्रोच झाल्यानंतर त्यांची कन्सल्टेशन ठरल्यानंतर तुम्ही कसे कामाला सुरुवात करता? जनरली त्यांचा आम्ही फ्लो सगळा पहिला अभ्यास करतो की राईट फ्रॉम रॉ मटेरियल टू फिनिश गुड, किंवा जर डिस्ट्रीब्युशन चॅनल असेल तर तो कशा पद्धतीने फ्लो आहे आणि कुठे कुठे पहिले ऑब्वियस इम्प्रुव्हमेंट एरियाज दिसत आहेत, किंवा कस्टमर डिमांड आहे सप्लाय होत नाही, किंवा प्रोजेक्ट त्यांच्याकडे आहेत पण ते लवकर वेळेवर पूर्ण करता येत नाहीत. सो अशा गोष्टी आम्ही बघतो. काही ठिकाणी मला असं वाटतं की ऑर्गनायझेशन बऱ्यापैकी जेव्हा मोठी असेल तेव्हा त्यांच्याकडे ते रिसोर्सेस असतात, जे नॉलेज म्हणजे डोमेन एक्सपर्ट असतात ते. सो सहसा आपल्याला बाहेरनं कोणी वेगळा डोमेन एक्सपर्ट लागत नाही. त्या लोकांचं एक्सपिरियन्स आणि इंट्युशन त्याचा आपण चांगला वापर करू शकतो. सो आमचं जे बिझनेस प्रोसेस नॉलेज आहे आणि त्यांचं जे डोमेन एक्सपर्टी आहे ह्याचं कॉम्बिनेशन करून आम्ही तशा पद्धतीचे तिथे SOPs आणि सगळं वर्क प्रोसिजर्स या तयार करतो आणि त्या पद्धतीने आम्ही जनरली इम्प्रुव्हमेंट्स आणतो. याच्यात मला पुढे जाताना एक विचारायचं आहे, ते म्हणजे तुमच्या क्षेत्रात कॉम्पिटिशन काही असते का, किंवा कॉम्पिटिशन पेक्षा तुम्ही तुमची USP काही वेगळी ठेवलेली आहेत का? जनरली USP म्हणजे कन्सल्टिंग बिझनेस हा फक्त एक्सपिरियन्स लोकांसाठी असतो हे बऱ्यापैकी परसेप्शन आहे आधीपासून, की म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी थरो इन युअर डोमेन, आणि तुमच्याकडे तुम्हाला एस्पेशली ग्रे हेअर पाहिजेत असं खूप जण म्हणतात. सो डेफिनेटली एज इज अगेन्स्ट अस वेन इट कम्स टू कन्सल्टिंग बिझनेस. कारण इनिशियली बरेच लोक आम्हाला चॅलेंज करायचे की अरे तुम्ही तर 2 वर्ष 3 वर्ष तुमचा एक्सपिरियन्स, आमच्याकडे 40-40 वर्ष लोक जुनी आहेत आणि तुम्ही त्यांना काय शिकवणार. सो असंही व्हायचं. सो ह्या गोष्टी आम्ही कशा ह्याच्यावर कसं काम करायचं हे आम्ही बरंच म्हणजे लोकांची सायकोलॉजी अंडरस्टँड करून त्याला कशा पद्धतीने कुठला डोस द्यायचा हे आता आम्हाला बऱ्यापैकी विथ एक्सपिरियन्स समजलेलं आहे. जर USP जर बघितला तर डेफिनेटली आमचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही फक्त जे ऑर्गनायझेशनचे मेजर इम्प्रुव्हमेंट पॅरामीटर्स आहेत ते चेंज करण्यावरच आम्ही काम करतो. बाकी आम्ही डिपार्टमेंटचे आउटपुट वाढवणं किंवा एक काही असे स्पेसिफिक फक्त लोकल इम्प्रुव्हमेंट रिलेटेड प्रोजेक्ट्स आम्ही करत नाही. आणि जनरली आतापर्यंत जर आमचे तुम्ही प्रोजेक्ट्स बघितले तर हार्डली आमचे 2 किंवा 3 प्रोजेक्ट्स असतील की जिथे आम्हाला फार काही सक्सेस मिळाला नाही, किंवा तिथे एंगेजमेंट आमची साधारण 3-6 महिन्याच्या पुढे गेली नाही. पण बाकी अदरवाईज मोर दॅन 90% प्रोजेक्ट जनरली आमचे 2 वर्ष 3 वर्ष, आता काही प्रोजेक्ट्स तर ऑलरेडी आमचे 4-4 वर्ष चालू आहेत. सो तशी आमची म्हणजे कस्टमर बरोबरच जर आमचा रॅपो बघितला आणि ऍक्शन पाहिलं तर सगळीकडे चांगलंच दिसतंय. ओके, ग्रेट. पण मग ह्याच्यात वेगवेगळ्या सेक्टर मधले क्लायंट हँडल करताना तुम्ही अपडेटेड कसे राहतात? सो अपडेटेड म्हणजे काही तुम्ही जर प्रॉब्लेम्स पाहिले वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचे तर मला असं वाटतं की 50-60% प्रॉब्लेम्स हे खूप जेनेरिक असतात. म्हणजे त्यांना आयदर कॅश फ्लोला प्रॉब्लेम असतो, प्रॉफिटेबिलिटी कमी झालेली असते, नंतर ओव्हर टाइम कॉस्ट खूप जास्त असते, इन्व्हेंटरी मिसमॅच असतो. सो आय थिंक जनरल काही प्रॉब्लेम्स हे त्यांना ऑलमोस्ट 60% प्रॉब्लेम्स हे सिमिलर असतात. 30-40% प्रॉब्लेम हे मे बी त्या डोमेन स्पेसिफिक असतात की ज्या टाईपचं रॉ मटेरियल ते वापरतायत त्या रॉ मटेरियलला मे बी शॉर्टेज आहे, किंवा त्या रॉ मटेरियलला आता काही इम्पोर्टेड पार्ट्स आता गव्हर्नमेंटनी रिस्ट्रिक्ट केलेत. म्हणजे डेफिनेटली अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतात. पण मला असं वाटतं की ओव्हरऑल जर बिझनेसचा ऍस्पेक्ट पाहिला तर सर्वांना शेवटी ऍट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर हे बॅलन्स शीट चांगली पाहिजे आणि पैसे त्यांना भरपूर मिळाले पाहिजेत आणि कॅश फ्लो चांगला पाहिजे, हाच त्यांचा ऑब्जेक्टिव्ह असतो. सो
जरी मला असं वाटतं की डोमेन स्पेसिफिक नॉलेज नसेल तरी मला असं वाटतं की काही तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये काही गोष्टी बघितल्यात किंवा काही स्पेसिफिक डेटा पॉइंट्स पाहिले की ती ऑर्गनायझेशन हेल्दी आहे का अनहेल्दी आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी कळून येतं, आणि त्या रिलेटेड तुम्ही इन्फॉर्मेशन ही जनरली तुम्हाला ही ऑनलाईन किंवा त्या ऑर्गनायझेशन रिलेटेड सप्लायर्स असतील त्या सप्लायर्सचे काही ओळख काढून जनरल तुम्ही विचारू शकता की अरे यांचं पेमेंट पेमेंट टर्म्स कशा आहेत, किती वेळा हे सांगतात आणि त्यांचं पेमेंट येत नाही वेळेवर. सो तशा पद्धतीने तुम्ही माहिती काढून त्या ऑर्गनायझेशनचे काही तुम्ही अशा गोष्टी शोधून काढू शकता. सो त्यातनं तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येतो की अरे त्यांच्याबरोबर काम करताना काय गोष्टी आपण एक्सपेक्ट केल्या पाहिजेत किंवा त्यांना सुद्धा काय गोष्टींबद्दल इंटरेस्ट आहे आणि काय गोष्टी सांगितल्या पाहिजेत. हे आता तसं आम्हाला समजलेलं आहे. ओके. एवढ्या यंग एज मध्ये तू बिझनेसला सुरुवात केलेली आहेस, तर याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये किंवा अजूनही काही याच्यामध्ये काही चॅलेंजेस आलेली आहेत किंवा ती कशी ओव्हरकम केलीस तू? आणि सो आय थिंक चॅलेंजेस ही तेव्हाही होती आत्ताही होती, पण आय थिंक नेचर ऑफ चॅलेंजेस ही वेगळी आहेत. पण इनिशियली कसं असतं की तुम्ही सुरू करता तेव्हा तुम्हाला खूप वेळा प्रश्न येतो की अरे आपण केलंय ते बरोबर केलंय का, किंवा आपण ह्याच्यात सक्सेसफुल होऊ का. कारण डे वनला तर कोणी त्याच्यात म्हणजे आत्ताही आम्ही काही फार त्याच्यात मध्ये आम्ही जिनियस होतो असं आम्ही म्हणणार नाही, पण ऍटलिस्ट आम्ही एका लर्निंग कर्व वरती होत. सो डे वनला तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, आणि तुम्ही जेव्हा एखाद्या सीईओ किंवा मॅनेजिंग डिरेक्टर बरोबरच्या समोर जाऊन बसता तेव्हा डेफिनेटली तुम्हाला एक असं असतं की तुम्हाला एवढं त्यांना त्या 10 मिनिटाच्या 20 मिनिटाच्या मीटिंगमध्ये दाखवायचं असतं की आपल्या इंटरॅक्शन किंवा असोसिएशन बरोबर त्या कंपनीला फायदा होऊ शकतो. सो इनिशियली काय बोलायचं, कसं बोलायचं, कुठल्या लेवलपर्यंत बोलायचं हे काहीच माहित नव्हतं. सो प्रत्येक वेळी बऱ्याच वेळा असं गेलं झालंय की खूप वेळ लोकांना भेटलोय पण एकही प्रोजेक्ट कन्व्हर्ट झाला नाही, किंवा आठवड्यातनं एकच दिवस काम असायचं, 4-5 दिवस काहीच नसायचं. सो बरेचसे चॅलेंजेस होते, नॉलेज लेवलला चॅलेंजेस होते. बरेच जण विचारायचे की अरे तुम्ही तर MBA केलं नाही, तुम्हाला कसं काय बिझनेस रिलेटेड गोष्टी माहिती आहेत, किंवा तुम्ही काही फायनान्सचा कोर्स पण केला नाही. सो असं लोक बरेच डाऊट्स आणि हे घेत राहतात. सो त्यातनं आपण ऍक्च्युली कुठले स्किल सेट्स आपल्याला पाहिजेत, कुठले आपल्याला करता येतील, करायला पाहिजेत, कसं शिकता येईल कमीत कमी वेळात, कुठले पब्लिक डोमेन मध्ये काय काय गोष्टी अवेलेबल आहेत. मग मी बऱ्याच वेळा सगळ्या MCAच्या साईट्सवरनं बॅलन्स शीट्स डाउनलोड करायचो, प्रत्येक ऑर्गनायझेशनची बॅलन्स शीट वाचायची, त्यात काय गोष्टी आहेत, काय गोष्टी मॅनिप्युलेटेड असतात, काय गोष्टी चांगल्या पद्धतीने त्या ऑर्गनायझेशनचं माहिती देऊ शकतात. सो ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या, आणि त्यातनं मला असं वाटतं की बरंचसं आपल्याला शिकता येतं. आणि घरी पण मला माझे वडीलही कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये कायम एक्झिक्युटिव्ह पोझिशनला त्यांनी काम केलंय. सो त्यांच्याकडनं पण मी बऱ्याच गोष्टी शिकायचो, किंवा काय लेवलचे ऑर्गनायझेशन मध्ये कॉन्फ्लिक्ट असतात, काय सोडवायला पाहिजेत, काय नाही सोडवायला पाहिजेत, लोकांचा इनर्शिया कुठे असतो, या बऱ्याच गोष्टी मला घरातनं पण शिकायला मिळाल्या. सो त्याचा पण मला खूप फायदा झाला. नक्कीच नक्कीच. मला इथे पुढे जाताना तुझ्या त्या बायोडाटामध्ये मी एक वाचलं, ते म्हणजे 10 सक्सेस स्टोरीज टिल नाऊ असं मेन्शन केलं होतं. याच्यात स्मरणात राहिला आहे असा एखादा सक्सेस स्टोरी मधला किंवा क्लायंट सॅटिस्फॅक्शनचा एखादा अनुभव आमच्या बरोबर शेअर करायला आवडेल का? सो मला असं वाटतं की स्मरणात राहील म्हणजे प्रत्येक ह्याच्या सक्सेस स्टोरीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, पण आय थिंक पहिली सक्सेस स्टोरी असते त्याची आय थिंक त्याची मजा वेगळीच असते. सो राईट. त्यामध्ये आय थिंक काय पद्धतीने कन्सल्टिंग कंपनीज चार्ज करतात, कसं चार्ज करायला पाहिजे, ह्या गोष्टींची पण मला तेव्हा काही माहिती नव्हती. मी डायरेक्टली त्यांनी बोलवलं, गेलो. पहिले 2 महिने तर मी विदाऊट काही पैसे काम केलं. मग त्यांनी एक दिवस विचारलं आणि त्यांनी मला हातात चेक देऊन टाकला. अशा पद्धतीने ते काम झालं. सो डेफिनेटली त्या कंपनीची ग्रोथ आणि त्या कंपनीची इम्प्रुव्हमेंट बघता मला सगळ्यात जास्त आनंद होईल, कारण त्यांनी माझ्याकडे काही नसताना त्यांनी मला बोलवलं, काम दिलं, आणि कुठेतरी तिथनं माझ्या करिअरची सुरुवात झाली. सो कायम माझ्या लक्षात तीच राहील. आणि बाकी सुद्धा मला खूप जणांनी मदत केली. माझे जे मी जॉब करायचो तिथले माझे बॉस, त्यांनी तर मला
खूप जास्त मदत केली आहे या सगळ्या गोष्टींमध्ये शिकण्यामध्ये. सो आय थिंक खूप लोक आहेत की ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पुढे आलोय. ग्रेट. आणि मला म्हणजे आपण या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत, तर जाता जाता अजून एक असा प्रश्न विचारायचा की तू अजूनही काही व्हर्टिकल्स वरती काम करतोस. उदाहरणार्थ अजून एक तू कंपनी आहे त्याच्यामध्ये जान्हवी चितळे यांच्याबरोबर काम करतोयस, त्याही व्हेंचर बद्दल काय सांगशील, तुझ्या व्हर्टिकल बद्दल? सो कसं असतं की एकदा तुम्ही बिझनेसमध्ये आलात की तुम्हाला अपॉर्च्युनिटीज खूप दिसत राहतात आणि तुमची जरा टीम तयार झाली, तुम्हाला जरा बँडविड्थ मिळाली की मग तुम्ही त्या अपॉर्च्युनिटीजचा विचार करू शकता. सो अशीच ती डेटा अनालिटिक्सची जी कंपनी आम्ही फॉर्म केलेली आहे आणि त्यामध्ये आत्ता ज्या पद्धतीने लोक डेटा सायन्सकडे बघतायत त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तिथे खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मला आता दिसत आहेत आणि म्हणजे आपल्या देशातही असतील, बाहेरच्या देशातही असतील आणि त्या अपॉर्च्युनिटीज क्रॅक करायलाच आम्ही ती कंपनी फॉर्म केली. आणि लकीली जान्हवी आणि माझी ओळख ही चितळे बंधूंमुळे झाली आणि तिने US मधनं MS केलंय आणि मी काही पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे केलेलं नाही. सो तिला या सगळ्या डेटा सायन्स आणि त्याच्या बॅकएंडला काय गोष्टी लागतात ह्याची भरपूर माहिती होती. आणि आमची थॉट प्रोसेस बऱ्यापैकी मॅच झाल्यामुळे आम्ही असं ठरवलं की या अपॉर्च्युनिटीज आपण एकत्र एक्सप्लोर करू आणि त्यातनं एक चांगली एक कंपनी फॉर्म करू. अशा पद्धतीने आम्ही त्याची सुरुवात केली. त्याच्यात काही SMEs आणि MSMEs सेक्टर मधल्या उद्योजकांसाठी सर्व्हिसेस आहेत, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगशील का? काय कशा प्रकारच्या सर्व्हिसेस? आम्ही एक CEO असिस्ट नावाचं आम्ही टूल डेव्हलप करतोय. त्यामध्ये एखाद्या स्मॉल स्केल ऑर्गनायझेशनला की जिथे त्यांना कन्सल्टिंग सर्व्हिसेस कोणाच्या घेणं परवडत नाही किंवा ओनरच सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो, तर त्या ओनरला असिस्ट करणारं टूल. सो त्याला प्लॅनिंग, प्रोक्युअरमेंट, ऑपरेशन्स मध्ये पूर्ण टोटली असिस्ट करेल आणि त्याची बँडविड्थ तो सगळी मार्केटिंग मध्ये स्पेंड करेल अशा पद्धतीचं ते टूल आता आम्ही डेव्हलप करतोय. त्याचे आता आमचे काही 2-3 पायलट्स पण आम्ही आता पॅरलली रन करतोय, त्यातनं काही केस स्टडीज बनवतोय आणि मग ते टूल मोस्टली सगळ्यांसाठी आम्ही अवेलेबल करू. पण आमचा असा प्लॅन आहे की ते या वर्षात डेफिनेटली ते टूल बाकीच्या कंपन्यांसाठी अवेलेबल होईल. आणि सबस्क्रिप्शन मॉडेल बेस्डच ते मोस्टली टूल असेल. सो सगळ्यांना ते अफोर्डेबल असेल आणि चांगल्या पद्धतीने त्यांना त्याचा फायदा होईल. ग्रेट. आपण आदित्य जो हा संवाद साधतो आहोत त्याच्या मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. तो म्हणजे तू एवढ्या लहान वयामध्ये जे आता व्यवसायाला सुरुवात केलेली आहेस, तू भरपूर वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेस. तर आम्ही एक नेहमी आमच्या जो गेस्ट येतो इथे संवाद साधायला त्याला एक प्रश्न विचारतो, तो म्हणजे व्हॉट इज युअर बिझनेस मंत्रा. तर तू तुझ्यासारखेच नव्याने उद्योगात आलेले आहेत किंवा यंग एज मध्ये बिझनेस सुरू केलेला आहे, त्यांच्यासाठी तुझे लर्निंग्स काय सांगशील? आय थिंक पहिलं म्हणजे कस्टमरच्या काय नीड्स आहेत त्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण आताची सिच्युएशन अशी आहे की खूप कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे आणि सुरुवातीला इनिशियली म्हणजे काही वर्षांपूर्वी कॉम्पिटिशन नव्हती, पण आता प्रत्येक गोष्टीत तुम्ही छोट्या गोष्टीपासून एक स्क्रू मॅन्युफॅक्चर करा किंवा एक मोठा बॉयलर मॅन्युफॅक्चर करा, सगळीकडे तुम्हाला कॉम्पिटिशन दिसेल. सो आय थिंक कस्टमरच्या काय नीड्स आहेत त्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने आपण त्याला अलाइन होणं आणि सारखं कस्टमर सॅटिस्फाईड आहे का हे बघत राहणं हे खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याचशा ऑर्गनायझेशन या स्वतःच्याच ऑपरेशन्स मध्ये इतक्या गुरफटलेल्या असतात की त्यांना कस्टमर काय करतोय किंवा तो सॅटिस्फाय होतोय का, त्याला आपण प्रत्येक वेळी नवीन चांगलं सोल्युशन देतोय का, ह्या गोष्टी माहीत नसतात. सो तो एक फीडबॅक लूप ठेवणं महत्वाचं असतं. सो ह्या गोष्टी सारख्या बघा आणि आय थिंक तुम्ही जर सारख्या कस्टमर्स ला त्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या देत राहिलात, ज्या वेळेत पाहिजेत त्या देत राहिलात, तर आय थिंक तुम्हालाच तो इतके रेफरन्सेस देत राहतो नवीन कस्टमरसाठी आणि त्या वर्ड ऑफ माउथनीच तुमचं इतकं मार्केटिंग होतं आणि ते मार्केटिंगच खरं मार्केटिंग असतं. सो तुम्ही बाकी काही गोष्टी करा पण कस्टमर 10 रेफरन्सेस ज्याला देईल जे देईल, आय थिंक त्यातनं बरेचसे इव्हेंच्युअली कन्व्हर्ट पण होतात. सो
कायम कस्टमरकडे लक्ष ठेवा आणि त्याला काय पाहिजे हे बघा. आय थिंक हा खूप क्रिटिकल फॅक्टर आहे. येस येस, खूपच छान ही गोष्ट सांगितली की आपण आपल्या क्लायंटची जर काळजी घेतली तर क्लायंट आपल्याला अजून त्याच्यासारखे असंख्य रेफरन्स देतो. आणि मी ब्रँडिंग, प्रमोशन, पब्लिसिटी मध्ये काम करतो, तर त्याच्यामध्ये पण मी हे अनुभवलेलं आहे की हे आम्ही सांगतो की सगळ्यात उत्तम जाहिरात ही क्लायंटनी स्वतः म्हणजे माउथ पब्लिसिटी करून दुसऱ्याला रेफरन्स देणं ही सगळ्यात बेस्ट जाहिरात आहे, आपण सगळेच जण जाणतो. तर नक्कीच हा तुझा सांगितलेला बिझनेस मंत्र अगदी आपल्या ऑडियन्सनी इम्प्लिमेंट करावा. आपल्या ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून सर्व्हिस दिली तर त्याचा व्यवसाय वाढायला फार वेळ लागणार नाही. आदित्य, तू आज इथे आलास वेळात वेळ काढून आणि आमच्याशी हा संवाद साधला, त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.